भाऊजी. अहो वहिनी, तुम्ही कशाला आलाय इकडं? जेवण घेऊन आले होते तुमच्यासाठी. हो, इथं मिळतं की जेवण. घट्ट डाळ असते, भात असतो मऊ, चपात्या असतात, भाज्या. असं कसं? आता इथं जवळ आहे तर निदान घरचं जेवण तरी मिळावं ना तुम्हाला. थँक्यू वहिनी. मला वाटलं. अहो थँक्यू काय म्हणताय भाऊजी? तुम्हाला असं बघून लय वाईट वाटते. कुणाला तरी वाटलं म्हणायचं. तुम्ही खाऊन घ्या ना. हा, घरी कशी आहेत सगळे? घरी ना काय चाललंय मला कळणच झालंय भाऊजी. आपल्या घराला ना कोणाच्या तरी नजर लागल्यासारखं झालंय. वहिनी काय ते स्पष्ट सांगा मला. आप्पेबद्दल आहे का काय? आज पोलीस आले होते सकाळी घरी झडती घ्यायला. काही सापडलं नाही त्यांना घरात. ते निघाले पण होते, पण अपर्णाने त्यांना मागच्या झाडापाशी बघायला सांगितलं. तिला कसं काय कळलं? 2-4 वेळा तिने बघितलं होतं तुम्हाला तिथं असं म्हणाली ती. ती असं का वागते ना तेच कळणं झाले. तुमच्या दोघांच्या संसाराला कुणाची दृष्ट लागू नये असं वाटत होत, पण झालं तसंच. दृष्टविष्ट काय नाही, तर आपल्याच माणसाच्या मनात आपल्याबद्दल प्रेम कमी आणि स्वतःच्या तत्वांवर जास्त प्रेम आलंय ना. मी बोलून बघितलं सकाळी तिच्याशी, ती पण हल्ली हो. परवा आली होती मला भेटायला. एक गोष्ट 10 वेळा ओरडून ओरडून सांगत होतो मी. नाही वाटलं काय तिला, पण तुम्ही म्हणताय हल्ली. पुढं काय होणार ना याच टेन्शन आलंय आता. जाऊ दे तिचं. कदम कशी आहेत? मामनजी त्यांना पण तिचंच बरोबर वाटते. हो, मला वाटलेलं कदमांना राग येईल, चिडतील तिच्यावरती. अहो त्यांना लय मोठा धक्का बसलाय भाऊजी, आणि त्यात आपण असं वागतेय. तिच्या वागण्यामुळे पण. तुम्ही काळजी करू नका भाऊजी, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. आणि मला माहितीये ना तुम्ही हे जे काही केले ना ते करताना तुमच्या मनात पाप नव्हतं. वहिनी, कदमांना सांगाल का एकदा येऊन भेटायला? हो सांगते. मी घरनं जेवण पाठवत जाईल तुम्हाला रोज. ठीक आहे. काळजी घ्या. येते मी. वहिनी, कदमांची काळजी घ्या. हो. अप्पे, मला वाटलेलं आत्ता समजून घेशील. सगळ्यात जास्त गरज असताना निदान समजून तरी घेशील. तू तर आपल्याच माणसांच्या मनात विष घालवायला लागलीस राव. एवढा प्रपोजल बघून घ्या की मॅडम. अहो हे प्रपोजल चांगलं आहे, पण ही जागा राखीव आहे की? आहे तर गायरानच ना. अहो हो बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण या जागेवर काही होऊ शकत नाही ना, फॅक्टरी ना अजून काही. आता जागा राखीव आहे बरोबरच आहे, पण गायरान दुसरीकडे असेलच की. पण तुम्हाला हीच जागा कशाला हवी आहे? त्याचं बरोबर आहे मॅडम, पण तिथे सगळ्या सुखसोयी आहेत, पाणी आहे, रस्ता आहे. नाही बरोबर आहे तुमचं, पण या जागेवर काही होऊ शकत नाही. पुढच्या वेळेला विचार करून. मॅडम जरा बघा की काय. कोण बघायला येते? कोण बघायला येते म्हणजे? तुम्ही आलात तरी चालेल, या. अशा चिडू नका मॅडम, तुमचं काय असेल ते बघू की आपण. काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं? तुमचं म्हणजे राखीव जमीन आमच्या नावावर करून द्यायला तुमची किती राखून ठेवायची ते सांगा. तुम्ही लाच देताय मला? अहो तसं नाही मॅडम, डायरेक्ट तुमच्या माणसालाच ऑफर दिली असती, पण तो आता तुरुंगात गेलाय ना. शिर्के, या माणसाला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. तुम्ही निघा बाहेर, बाहेर निघा आधी. ओ मॅडम,
आल्यापासून तर व्यवस्थित बोलायचा प्रयत्न करतोय मी. 2 मिनिटाचं तर काम आहे. एक सही दिली म्हणजे झालं. मी तुम्हाला सही देणार नाहीये, तुम्ही आधी बाहेर निघा. मग नवऱ्याला बरी सही दिली. नवरा भ्रष्टाचार करतो ते चालतं, आणि आम्ही काय करायला गेलं की त्रास होतोय तुम्हाला. 1 मिनिट, तुम्ही नीट बोला माझ्याशी, नाहीतर निघा इथनं. नीटच बोलतोय. घरातल्या घरात पैसे खाताय तुम्ही आणि ते भोळेपणाचा आव आणताय वय. माहितीये सगळ्यांना. जे काय पैसे असतील ते सांगा, पोचवतो तुम्हाला. ते बघा, मी नाही घेतलेत पैसे. मी आत्ताही घेणार नाही आणि यापुढे कधीच घेणार नाही. तुम्ही निघा आधी. काय नाटक करताय तुम्ही? तुमच्या नवऱ्याने काय झोपेत असताना सही घेतली की काय तुमच्याकडून? अख्ख्या साताऱ्याला माहितीये नवरा भ्रष्टाचारी आणि बायको जिल्हाधिकारी. तुम्ही फार बोलताय. शिर्के यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा, नाहीतर पोलिसांच्या हवाली करा. तुम्ही निघा बाहेर. चला बाहेर निघा. मॅडम, लहान तोंडी मोठा घास. हे होणार, परत परत होणार, 4 चौघात होणार. तुमचा तोल ढासाळावा म्हणून चालू आहे ती सगळी कटकार असताना तुमची एक चूक होण्याची वाट बघतायत हे लोक. नका संयम ढळू देऊ. मी आहे ना तुमच्या सोबत. पाहिजे तर आज घरी जा, विश्रांती घ्या. मी करतो कामाची ऍडजस्टमेंट. मॅडम शिर्के, मला थोडा वेळ दे. इथं आसगावात आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात जेवढे जेवढे 2 नंबरचे धंदे चालतात ना, त्या सगळ्यांकडनं या अर्जानं लाच घेतलीये. सगळ्यांकडनं हप्ते गोळा केलेत. विनायक काका, अर्जानं ती फाईल आम्हाला दिली आणि त्याच्या बदल्यात तुमची आवडती जमीन तुमच्या नावावर करून घेतली. ही आपल्या शेत जमिनीची कागदपत्र. जमीन तुझ्या नावावर केली मी. इनू बाबा, अहो या की इकडे. अहो तिथं उन्हात कशाला बसलाय? चालू दे तुझं. विनायक बाबा, 4 दिवस झालं बघतोय मी शेतात येत आहे, बसताय, मधनच उठून जाताय. काय झालंय काय? काय नाही रे, इच्छाच होईना बघ. इनू बाबा, जाऊ द्या की. अहो अर्जुन बाबा, एवढं बी जाऊ द्या की. अर्जुन बाबांचा विषय काढून टाका डोक्यात. तुम्ही काम करा म्हणजे डोक्यातनं विषय निघून जाईल. नाहीतर सारखा सारखा फिरून डोक्यात तोच विषय येईल, केलाच्या गाण्यावानी. म्हणून तर रोज इथं येतो या. पण इथं आलं ना, शेतात कामच करूच वाटत नाही बघ. इच्छाच होत नाही कशाची. इनू बाबा, अहो तेवढंच धरून बसला तर कसं चालेल? अहो आपलंच लेकरू आहे आणि त्याचा राग इथं शेताव काढून कसं चालेल? माती बोलावती बघा की. नाही रे यशा, बोलवत नाही, विचारती मला ती रोज. आपल्या पोराला आपण हेच शिकवलं कर. अगं तू इकडे शेतात? अहो तुम्हाला भेटायला आली असेल ना ती. पे झालं ना तुझं ऑफिस? पे अगं काय झालं का? बाबा, आता ऑफिस मध्ये एक माणूस आला होता फाईल घेऊन. घरातल्या घरात पैसे खाताय तुम्ही आणि ते भोळेपणाचा आव आणताय वय. अख्ख्या साताऱ्याला माहितीये नवरा भ्रष्टाचारी आणि बायको जिल्हाधिकारी. नाही अप्पे नाही, ही सगळं ना अर्जाच्या कर्माची फळं तुला भोगायला लागतात बघ. मुद्दाम करतात लोक बाबा. आपल्या आपीची मतं माहिती आहेत ना व.
नाही अप्पे, अगं आजवर तुझ्या कामावर बोट ठेवायला जागा सापडत नव्हती. ती घावली आहे ना म्हणून मुद्दाम करतात लोक. नाही अप्पे, मी सांगतो तुला. थांब अप्पे, आता मला कळलंय की थांबवायचं कसं. बाबा अहो तुम्ही हे काय करताय? आता तुझ्या कामावर बोट ठेवायला कुणाला जागा सापडणार नाही बघ. कारण ही जमीन मी सोडली. अहो तुम्ही काय बोलताय? तुम्ही आधी शांत व्हा बघू. आयुष्यभर काम केलंय तुम्ही या शेतात आणि असं सोडून देताय वे? बाबा अहो तुम्ही हे असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही शांत व्हा बघू आधी. अरे अर्जानं या जमिनीची किंमत केली. मातीचं इमान राखलं म्हणतो ना आपण यशा. अरे तीच माती बेईमानानं घेतल्यावर कसं राहू इथं? असं नाही नु बाबा. अहो या जमिनीचा मालक नव्हतं व्हायचं त्यांना. ही जमीन दुसऱ्याच्या घशात जाऊ नये म्हणून त्यांनी नाव केली. बाबा खरंच हो. अहो तुम्हालाही माहिती आहे की अर्जुन तर तुमच्यावर लई प्रेम आहे आणि कदाचित त्याला माहिती नसेल. त्याने जी सही करून घेतली त्यामुळे. त्याला माहित नव्हतंच म्हणते अप्पे. अगं पण त्याला एवढं तर कळत होतं ना, जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोला फसवून तिची सही घेऊ नये म्हणून. तो मस म्हणला स्वतःचा विचार करत नव्हतो म्हणून. पण नाही अप्पे, त्यानं त्याचा आणि त्याचाच विचार केलाय फक्त. लहानपणापासून मी त्याला हेच सांगत होतो, सरकार सारखा होऊ नको. पण त्यानं तर सरकारला कधीच मागे टाकलंय. बाबा तुम्ही शांत व्हा बघू आधी. आपण या विषयावर नको बोलूया. हा मामा बस झालं. अगं कसं बोलू नको म्हणते अप्पे. तुम्ही घरी चला बरं, मी तुम्हाला घरी सोडते. चला आपण घरी जाऊया. अगं तिथे तरी दुसरं काय होणार आहे? तिथे बी लोक आहेतच तुला टोचायला. बाबा असं काय बोलतायत? आपली माणसं आहेत ती. अगं कुठलं काय अप्पे, आपली माणसं अशी जनावरासारखी अंगावर येत नाही. अप्पे तू एक काम करते का? नाही म्हणजे मला चुकीचं समजू नको. बरं हे सगळं शांत होस्तोवर तू बापूंकडे राहायला जातेस का? एक मिनिट. बापूंकडे का? हा नाही अप्पे, अगं या घरात शांतता नाही मिळणार तुला. अप्पे अगं कधीतरी स्वतःचा विचार कर. अहो बाबा असं काय करताय? मी स्वतःचा विचार करूनच सांगतेय. मी आता जर बापूंकडे राहायला गेले ना तर सगळ्यांचं म्हणणं खरं ठरेल. मी चुकीची हे मान्य होईल की मला नाही जायचंय. इनू बाबा आपली खरं बोलतीये. अप्पे अगं कुठं तू आणि कुठं माझा देवटा. अगं लाज आणली या पोरानं मला. या पुढं या शेतात मी पाय ठेवणार नाही. बाबा ऐका की हा विषय नको आता. तुम्ही चिडचिड नका करू बरं. चला आपण घरी जाऊया. अप्पे माझं ठरलंय, काय येणार मी इथं. बाबा तुम्ही आहे तुला माणूस कळतो ना हो. गेली 40 वर्ष तुझी सेवा केली. पण उद्यापासून येणार नाही. समजून घेशील मला? चल अप्पे. आपे नको काळजी करू. हा माणूस आहे ना शेतात आल्याशिवाय राहणार नाही. तू समजून सांग आपे त्यांना म्हणाव तुम्ही माघारी या शेतात येतो रे ना, हा यशा बापू तुमचं शेत जसंच्या तसं ठेवेल. हो मामा. जा तू. मध्यशील चाय का इथं?
ए चकुले, अगं तू काय करते इकडं? तुझा बरं इथं नको थांबू. जा, आता तर मी तुला भेटायला आल्या. हा पण आपण असं नको भेटायला बाळा, जा बरं. का बरं? शेषा, मी किती दिवस झाले तुला भेटले नाही आणि मला तुझी आठवण येत होती. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. मी तुझ्यासाठी आणायचं का तू? तू आजवरती इथेच आला की आज मी तुला आणलं. तुला राग नाही आला माझा? नाही आला. का बरं? तू काहीतरी केलंय म्हणून तुला तुरुंगात टाकलंय माहितीये मला, पण तू वाईट नाही हे पण माहितीये मला. शकुले, तुला एवढं सगळं कसं काय कळतं ग बाळा? तसंच कलेक्टर मॅडमची पीए आहे मी. मग काय म्हणतात तुमच्या कलेक्टर मॅडम? त्यांना बी लय दिवस झाले भेटली नाही, पण तिला लय वाईट वाटतंय कारण तिचा शेष तिच्या बाजूला नाही ना. लवकरच त्यांचा शहेनशा त्यांच्या बाजूला येणार आहे काय? हा, तेच सांगायला आले मी. तुम्ही दोघांच भांडू नका. ठीक आहे, नाही भांडणार आता परत. मी आप्पे दीदीला पण हेच जाऊन सांगणार आहे की भांडू नको म्हणून. हो बाई, तूच मिटू शकते आमच्या दोघातलं भांडण आता. तुम्ही लवकर मिटवा तुमचं भांडण, नाहीतर मला कसतरच होतं. माझ्याकडे चावी नाही ना, नाहीतर मी कुलूप उघडून माझ्या शेंशाला इथून नेलं असतं. असं नाही बोलायचं. मला आता काय लवकर इथून बाहेर येता येईल असं वाटत नाही, पण तू आप्पी दीदीची काळजी घ्यायची काय? तू म्हणलं होतं ना लग्नावे की आप्पी दीदीची कायम काळजी घेईन. तिला कसलं म्हणजे कसलं टेन्शन देणार नाही. मग आता का मला सांगतोय तिची काळजी घ्यायला? हा बाळा, पण आता वेळच तशी आहे ना. पण शेंशाकडे सगळे उत्तर आहेत ना व? माझ्यासाठी तुम्ही दोघं एकच आहे, मग भांडू नका बर का? बर, आम्ही लवकरच आमचं भांडण संपवतो काय? आणि परत जर मला सांगायला लागलं तर बघ, येते मी. आणि तुला भूक लागली तर ते चॉकलेट खा. हो. मी आप्पीला लयच चांगलं ओळखतो चकुले. हे भांडण लवकर संपलं असं नाही वाटत. बस चल लवकर. चला बापू, चला लवकर. चल. अरे सदू मधू, अरे ऐका की, हे बघा एकच सीट बसू शकते. तुमच्या दोघांपैकी एकाने बसायला लगेच निघू आपण. बापू, इथल्या इथं तर जायचंय. चला की जाऊ सगळी. बापू, राहू दे तुमचं तत्वज्ञान, चला निघूया. अहो नाही, तसं नाही करता येणार मला. बापू चला ना, कशाला उघड डोसकं फिरवताय? नाही, मी ज्यादा सीट बसवतच नाही ना. तुमच्या दोघांपैकी एकाने बसायला लगेच निघू आपण. चला. ए बापू, गप चल म्हणतोय ना तुला. नाही, मी तशी गाडी काढणारच नाही. हे ज्या तर आम्ही जर दोघं आलो नाही ना, कुणालाच बसून देणार नाही. बघायचं काय? चला उतरा खाली, उतरा खाली. इथं महत्वाचं काय चाललंय? बापूंची नाटकं दरवेळीची. अरे ह्या बघ, सगळी उतरली तरी चालती, तर तुम्ही म्हणताय तशी मी गाडी घेऊन जाणार नाही. बापू, जावायकडनं पैसे घेत असतील ना, तेव्हाच एवढी नाटकं लावली तीस तू. ह्याच्यावर घर चालतंय वय तुझं? राप्पीनं उगाच त्या अर्जुनला गाठवलाय वे. नुसतं पैसा करत असतील आणि उगाच नाटकं करत फिरतात गावात. हे बघा, बाद झालं तुमचं. उगाच काय पण बोलू नका. गाडी काढ ना. तू अंगाला कशाला अंगाला हात लावू नका. हे बघा, तुम्ही म्हणता तशी मी गाडी नेणार नाही. करता येणार नाही म्हणजे गाडी चालू कर. चल. नाही, ते माझ्या तत्वात बसत नाही. एक्स्ट्रा सीट नाही बसवत मी. तत्व हरिश्चंद्राची नाटक आहेत ना, ती घरी दाखव. तू कसा आहे, तुझी पोरगी कशी आहे, तो जावं कसं आहे, चांगलं माहिती आहे आम्हाला. चल गाडी काढ. तसं नाही, चालू कर लवकर. मी गाडी नाही काढणार. मला एक्स्ट्रा काय म्हणजे? चल गाडी चालू कर म्हटलंय ना. मी काय झालं? आले बघा आता कलेक्टर मॅडम. आता अक्कल जाडतील. ए सदू मधू, काय कालवा लावला रे? हे बघा, इथं निघायचा नाही तर मी आहे ना तुम्हाला अटक करणार ना. जशी अर्जुनला केली तशी आम्हाला अटक करणार. आज गावची आस म्हणे. आज गावची आज चांगलं पांग फेडतेस आप्पे इथं तू. खर तर आसगावचे चोर म्हटलं पाहिजे नवरा बायकोला. ए निघता का आता? हे बघा, तुम्ही निघा. मी आता गाडी काढणार नाही. मागे रघुची गाडी आहे, ती मिळेल तुम्हाला. या. चल, झाली नाटकं चालू आहे जी. अप्पे, तू बापूंसंग घरी जा. मी जातो. नाही विनायकराव, त्याची काय गरज नाही. बापू, मी येते तुमच्या सोबत. चला तुम्ही. मी जातो. तू बापूंची काळजी घे. बाबा, अहो थांबा की, गाडी घेऊन जा, सोडेल तो. अगं कशाला गाडी? आता पोचले की गावात. त्यांना बी जायचं असेल घरी. जातो मी, काय काळजी करू नको. त्यांची काळजी घे. चल येतो.